सणवार असल्यावर आपल्याकडे एक वेगळाच आनंद, वेगळाच उल्हास झालेला असतो. त्यात गौरी गणपती म्हणल्यावर घरामध्ये 10 दिवस मंगलमय वातावरण असतं. हॅलो नमस्कार, मी स्नेहा. मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी चालली आहे माझ्या मावशीकडे गौरी गणपती सणासाठी. इतर सणांपैकी हा सण थोडा माझा जास्तच फेवरेट आहे. कारण या सणामध्ये असं वाटतं की गौरी गणपती आपल्याकडे खरंच राहायला आलेले आहेत. जणू काही ते आपल्या घरचाच एक भाग आहे. सगळी 10 दिवस अगदी घरात प्रसन्न वाटतं, घर एकदम छान वाटतं. इथून पुढे मी मम्मीकडे गेले कारण की तिथूनच आम्ही मोठ्या गाडीमध्ये सर्वजण जाणार आहोत. अँड दिस इज माय अननोईंग ब्रदर, ज्याने मला आयफोन तर गिफ्ट केला पण 10 रुपयाच्या चिप्ससाठी माझ्यासोबत भांडतोय. लवकर ये लवकर, आपल्याला लवकर 5 वाजताच निघायचं आहे असं म्हणता म्हणता मम्मी पप्पाच खूप लेट आले आणि आम्ही तब्बल 9 वाजता घरातून निघालेलो आहे. त्यात बिचाऱ्या मावशीचे फोनवर फोन, किती फोन केले असतील तिने, आणि आम्ही अजून ट्रॅफिकमध्येच अडकलेलो. आजच्या प्रवासाचा सर्वात आवडतीचा भाग म्हणजे इतकी सुंदर कलाकृती, अगदी पूर्ण वारीचं वर्णन ह्या ब्रिजवर केलेलं आहे. पाहून एकदम पंढरपूरचीच आठवण झाली. खूप सुंदर बनवलेलं आहे सर्व. घरी जायला इतकाच लेट झाला की मावशी अक्षरशः चिडली होती आम्हाला. फायनली पोचलो आम्ही. आणि या सुंदर सुंदर गौराई आणि त्यांच्यामध्ये बसलेले आपले लाडके बाप्पा. खरंच खूप छान बसवले होते मावशीने गौराई बसवणं सोपं नाही आहे, खूप मेहनत आहे त्याला तसं तर, पण तरी पण खूप सुंदर बसवले होते. छान दर्शन घेऊन गौराईचं त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. आज गौराईला पुरणपोळीचा मान असतो, त्यामुळे आम्हाला सुद्धा मस्त पुरणपोळी खायला भेटली आणि पुरणपोळी झाली पण खूप छान होती. हे असे सर्वजण आम्ही जेवायला बसलो होतो मस्त. ही माझी मावशी चिडलेली होती पण तरी पण छान होती. मग अशा प्रकारे आम्ही सर्वजण गप्पा मारत सगळे मस्त जेवण करायला बसलो होतो. मावशी तरी पण कामच करत होती. तरी पण मजा मस्ती आमची चाललेलीच होती. जेवण झाल्यानंतर खूप गप्पा मारून आम्ही फायनली निघालो कारण की खूपच लेट झाला होता. तरी पण रस्त्यामध्ये जेव्हा बदाम शेक दिसला तेव्हा आम्ही थांबलो. आम्ही फुल एन्जॉय केला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओमध्ये लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला काय आवडलं, आणि सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू.